श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ज्या क्षणाला ऐकेल त्या क्षणापासून 24 तासात तुमच्या कामाला ती सुरुवात होईल, जी अविरत होईल आणि तुमचे कार्य देखील पूर्ण होईल. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी संदेशाला लाईक करा आणि ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांना नक्कीच शेअर करा. तुमचे नाते असो किंवा तुमच्या नात्यातील जे खूप काही विचार करून थकलेले आहेत, जे खूप काही त्रासलेले आहेत, त्यांच्यापर्यंत स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश पोहोचू द्या. त्यासाठी याला नक्कीच शेअर करायला विसरू नका. तुमच्या हातून हे पुण्यकर्म घडू द्या, त्यामुळे तुम्ही अधिक भाग्यशाली ठराल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद तुझ्या जीवनात निरंतर प्रवाहित होत आहे. कधीही आशा सोडू नको. तुझ्यासाठी माझे कार्य सुरू आहे. ज्या क्षणाला तुम्ही देवाकडे येता, देवाचे काही गोष्टींसाठी आभार मानू लागता, त्या क्षणाला देखील देवांचे चमत्कार तुम्हाला प्राप्त होतात. श्री स्वामी समर्थ संदेश या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात. तुमच्या इच्छा स्वामी माऊली लवकरच पूर्ण करोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. ही दिवाळी जशी तुम्हाला सुखाची, आनंदाची गेली आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक दिवाळी, प्रत्येक आनंद तुमच्या आयुष्यात येऊ, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश काही तुमच्या पुढे येणे हा निव्वळ एक योगायोग नसून स्वामींनी केलेली तुमच्यासाठी सुंदर योजना आहे. जर तुम्ही हा संदेश पुढील 3 मिनिटे ऐकत राहिलात तर तुमच्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार तुम्ही आकर्षित कराल. ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात, ती देव नक्कीच कबूल करतील, पूर्ण करतील आणि तुम्हाला ते आशीर्वादही प्राप्त होतील. स्वामी माऊलीची दिव्य शक्ती सतत या ब्रह्मांडात आहे. जर तुम्ही स्वामींची शक्ती या आधीही अनुभवली आहे, तुमचे काही कार्य स्वामींवर विश्वास ठेवून पूर्ण झाले आहेत, तर होय म्हणून टाईप करा. मी स्वामींची शक्ती अनुभवली आहे असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, हे संदेश तुझ्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी मी योजना करून तुझ्यापर्यंत देत आहे. बाळा, तुझ्या मनाला ती नकारात्मक खूप काही ऊर्जा घेरू नये म्हणूनच मी हा संदेश योजना करून तुझ्यापर्यंत पाठवला आहे. याचा मनपूर्वक श्रद्धेने स्वीकार कर. यातील जे काही मार्गदर्शन मी तुला देत आहे ते मनपूर्वक स्वीकार कर. काही संकेतही मी तुला देऊ इच्छितो, तेही तुझ्या आयुष्यात तुला महत्त्वपूर्ण ठरतील. तेव्हा या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार कर. स्वामी म्हणतात, बाळा, मनापासून तू जेव्हा देवाचा, भगवंताचा धावा करशील, सर्व काही क्लेश, त्रास आणि तुला असलेले मनातले भय सोडून तू जर देवाच्या शरण आला आहेस, देवाचे ध्यान, जप, नामस्मरण करत आहेस, तर तुझ्यासाठीच हा संदेश आहे. देव तुला येऊन मिठी मारतील आणि तुझ्या सर्व काही प्रश्नांचे उत्तरही तुला मिळेल. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज मी तुझ्या पुढे आलो आहे. तुझ्या मनातल्या त्या चिंता, क्लेश, दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील त्या काही काळातच तू चांगले सुखद अनुभव देखील घेशील. त्यासाठी सज्ज हो. बाळा, मी तुझी निवड केली आहे. कदापि हताश होऊ नकोस.
कार्य करताना चुकू नकोस, कारण कार्य हे तुला देवांनी दिले आहे. त्या कार्यात अधिक मन रमव, कारण त्यातूनच तुला पुढे जाण्याचा मार्ग दिसणार आहे. तो मार्ग मीच तुला दाखवणार आहे. बाळा, त्या वाटेवर चालताना तुला काही अडचणी येत असतील तर हार मानू नकोस. पुढे चालत राहा. तुझा देव निरंतर तुझ्या सोबत असल्याचा भासही तुला होत राहील, कारण ते अनुभव मीच तुला देणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मनातील भ्रम शंका दूर कर, कारण माझे दर्शन तुला करायचे आहे. बाळा, माझे दर्शन त्यांनाच घडतात ज्यांच्या मनात कुठेही शंका नाही, कुशंका नाही आणि भय आणि भीती नाही. जेव्हा मी दर्शन देतो तेव्हा तुमचे प्रत्येक कार्य पूर्ण होते. माझे आशीर्वाद तुमच्या जीवनातील रोखलेल्या कार्यांनाही पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतात. जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल तेव्हा तुम्ही परिपूर्ण असे आनंद प्राप्त कराल. मला माहीत आहे तुम्हाला आज हे सर्व काही कठीण वाटत आहे, पण शंका घेऊ नका, कारण तुमचा देव तुम्हाला मदत करायसाठी कितीही काळ गेला तरी इथे उपस्थित आहे. तुम्ही यावे आणि देवाचे प्रार्थनापूर्वक नमन करावे. जेव्हा तुम्ही ते नमन कराल, जेव्हा तुम्ही प्रार्थनापूर्वक माझ्याकडे याल, तेव्हा मी तुमचे ते सर्व काही ऐकेल जे तुम्ही मला सांगू इच्छिता, जे तुम्ही मला मागू इच्छिता. तुमच्या इच्छा मी ऐकतो, तुमची प्रार्थना देखील मी ऐकतो आणि तुम्हाला ते आशीर्वादही प्रदान करतो. कधीही स्वतःला कितीही कठीण काळ असला तरीही हतबल मानू नका, कारण तुम्ही या परमेश्वराचे लेकरू आहात आणि मी तुम्हाला सतत जवळ करण्यासाठी, माझे प्रेम, माझे आशीर्वाद देण्यासाठी मी सतत तत्पर आहे. अगदी या क्षणाला सुद्धा तुम्ही केलेली प्रार्थना मी ऐकत आहे. तेव्हा प्रार्थना करणे सुरू ठेवा. जेव्हा तुम्ही देवावर अधिक विश्वास दाखवाल तेव्हा तुमचे काहीही कार्य पूर्ण होताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. जितका तुमचा विश्वास आणि श्रद्धा पक्की असेल तितकेच तुमचे कार्यही तुम्हाला सोपे होईल. देव म्हणतात, तुझ्या विश्वासातच मी आहे. बाळा, मी सतत तुझ्या अवतीभोवती राहून तुझे संरक्षण करत आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही कितीही कठीण काळात असला तरी स्वामींना आठवण करणे विसरू नका. कधी कधी खूप काही त्रास सहन करताना तुम्ही देवाकडे जाताना घाबरू लागता. देवाचे नामस्मरण करताना तुम्हाला विसर पडतो आणि ज्या अडचणी आहेत त्या पुढे येऊ लागतात. तेव्हा मनोभावे देवाचे चिंतन करा, नामस्मरण करा. त्यामुळे तुम्ही पाहाल की देवाची दिव्य ऊर्जा तुम्हाला मदत करायला कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्याकडे आकर्षित होत आहे. अचानकपणे तुम्हाला कधी काही संदेशही प्राप्त होईल, तर कधी तुम्हाला काही संकेतही प्राप्त होईल. देवावर विश्वास ठेवा, कारण देव तुमच्यासाठीच कार्य करण्यासाठी आज इथे या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तुम्हाला भेट देण्यासाठी आले आहेत. तेव्हा देवाचे धन्यवाद मानायला विसरू नका. स्वामी माऊलीची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहू, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.